जय भीम। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी केली। कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा देत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाने आपण आपल्या मुक्तिदात्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। सोबतच आपल्या स्वयंशिस्तीचा, राष्ट्रभक्तीचा आणि विवेकवादी विचारांचा वस्तुपाठही जगासमोर ठेवला। यावेळी केवळ आंबेडकरी म्हणवल्या गेलेल्या समाज घटकासोबतच इतर जातीय, धर्मीय, पंथीय आणि पक्षीय जनताही या विवेकवादी डिजिटल अभिवादनात उत्साहाने सहभागी झाली। कलावंतांनी आपापल्या कलेच्या माध्यमातून आपापल्या कृतज्ञता व्यक्त केल्या। बाबासाहेबांच्या विचारवृत्तीचे वर्तुळ विस्तारित असल्याचे हे शुभसंकेत आहेत असे मानण्यास काहीच हरकत नसावी। आज आपल्यापैकी काही कवी आपल्या विचार कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत। लेखक, कवी, कलावंत यांच्या अभिव्यक्तीचा विस्तार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनेच अधिक झालेला आहे। विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र या कवींना आपल्यासमोर घेऊन येत आहे। या विवेकवादी कवितांचा विस्तार या कवी संमेलनाला अधिक फुलवत नेईल असा विश्वास मी आपणास देतो आणि हे कवी संमेलन सुरू करतो। या कवी संमेलनातली पहिलीच कविता वाचनासाठी आपल्यासमोर येत आहेत सुरेश पेंढरवाड। कवितेचं शीर्षक आहे बाबासाहेब एक महासंग्राम। विचारांचे बॉम्ब गोळे लेखणीची तलवार, विचारांचे बॉम्ब गोळे लेखणीची तलवार, बोलण्यातून डागली तोप केला शत्रूवर वार। पाहिली अनेक युद्ध, पाहिले कित्येक संग्राम, बाबासाहेब होते स्वतःच एक महासंग्राम। बाबासाहेब होते स्वतःच एक महासंग्राम। रक्ताची चव लागलेल्या सवर्णांना पाण्याची काय किंमत, पाणी पिण्यास मात्र इथे दलितांना मोजावी लागली मोठी किंमत। सर्वच लढतात, सर्वच झगडतात, प्रतिकारही करतात स्वतःसाठी, बाबासाहेब लढलेत मात्र दलित कामगार व स्त्रियांसाठी। नाही गनिमी कावा, नाही रक्तपात, नाही केला कुणाचा घात, आंबेडकर नावाच्या क्रांतिकारकाने दिली दलितांना साथ। जिंकले बाबासाहेबांनी मानवतेचे हरेक युद्ध, बाबासाहेबांच्या रूपात आले परतून गौतम बुद्ध। जिंकले बाबासाहेबांनी मानवतेचे हरेक युद्ध, बाबासाहेबांच्या रूपात आले परतून गौतम बुद्ध। बाबासाहेबांचं युद्ध नाही राजगादीसाठी, नाही सुंदर नारीसाठी, नाही जग जिंकण्यासाठी, नाही जमिनीच्या तुकड्यासाठी। बाबासाहेबांचं युद्ध नाही राजगादीसाठी, नाही सुंदर नारीसाठी, नाही जमिनीच्या तुकड्यासाठी, नाही जग जिंकण्यासाठी। बाबासाहेबांचं युद्ध विचारांचं सुविचारासाठी, अन्यायाविरुद्ध न्यायासाठी, माणसाच्या माणुसकीसाठी, माणसाच्या मूलभूत हक्कासाठी। बाबासाहेबांचं युद्ध माणसाच्या माणुसकीसाठी, माणसाच्या मूलभूत हक्कासाठी। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महासूर्य म्हणून समस्त जगाने गौरविलेले आहे। हा महासूर्य आपल्याही दारी यावा, आपणही त्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशित होऊन जावं असं कुणाला वाटणार नाही। ही भावना घेऊन डॉक्टर बळवंत भोयर आपली कविता आपणासमोर सादर करीत आहे। तथाकथित सूर्य मला नकोय, तथाकथित सूर्य मला नकोय, हवा मला एक महासूर्य। तथाकथित सूर्य मला नकोय, हवा मला एक महासूर्य, प्रकाशवान करणारा, प्रतिक्रांतीला निस्तनाबूत करणारा। तथाकथित सूर्य मला नकोय, मला हवा एक महासूर्य, प्रकाशवान करणारा, प्रतिक्रांतीला निस्तनाबूत करणारा, नव्या क्रांतीचा उद्गाता, नव्या क्रांतीचा उद्गाता, सर्वसामान्यांचा प्रणेता, नव्या क्रांतीचा उद्गाता, सर्वसामान्यांचा प्रणेता, क्रांतीची पताका पेटवणारा मला महासूर्य हवाय, मला महासूर्य हवाय। वैश्विक मानवीय मूल्यांना तेजोमय करणारा, मानवतेचा उद्धार करता करुणासागर, मानवतेचा उद्धार करता करुणासागर, क्रांतीची बीज पेरणारा मला महासूर्य हवाय, मला महासूर्य हवाय। प्रज्ञावंत नीतिवंत जगत विद्वान, प्रज्ञावंत नीतिवंत जगत विद्वान, सर्वसामान्यांच्या आयुष्याला दिशा देणारा मला एक महासूर्य हवाय,
मला महासूर्य हवाय. नव्या दिशेने, एका नव्या दिशेने विचारांचे रसायन मांडणारा, एका नव्या दिशेने विचारांचे रसायन मांडणारा, परिवर्तनाची कास धरणारा, सर्वसामान्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे तेजोमय करणारा एक मला महासूर्य हवाय, एक मला महासूर्य हवाय. तो महासूर्य म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर. तो महासूर्य म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर. पृथ्वीवरील समस्त वंचितांना जगण्याचे आणि जगविण्याचे बळ केवळ बाबासाहेबांमुळेच मिळाले, ही कृतज्ञ भाव व्यक्त करणारी कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत मंजुषा कौटकर. माणूस तू खरा, ध्यानाचा तू झरा, लावियला लढा वंचितांना. सूर्या तुझ्यामुळे पंखा बळाले, सूर्या तुझ्यामुळे पंखा बळाले, पस्तीस मिळाले ज्ञान दिले. देशाची तुशान, दलितांची आण, संविधाने मान तुझ्यामुळे. धम्माची दीक्षा, एकतेची शिक्षा, आम्हा दिली भिक्षा अक्षरांची. परी नाही आज समतेची काज, परी नाही आज समतेची काज, अहंकारी माझ चोहीकडे. लोकशाही येथे गळफास घेते, सत्यालाही येते ग्लानी येते. धन्यवाद. हे जीवन पाण्यातून निर्माण झालेलं आहे, परंतु काही माणसांनी पाण्याला जाती आणि धर्म चिकटवले, याचे दुष्परिणामही समस्त मानवजातीला भोगावे लागत आहेत. कवी नरेंद्र माहुरतळे आपल्या या कवितेतून ही सल व्यक्त करत आहेत. अजून संपलाच नाही. विषमतेच्या छाताडावर समतेची ठोकर देत तू केलंस छिन्न विछिन्न इथल्या प्रस्थापित रूढींना. मानवाच्या अस्तित्वावरच जेव्हा प्रश्नचिन्ह उभं केल्या गेलं, तेव्हा तू मिरवलंस राजचिन्ह मानवतेच्या स्पंदनाचं. जेव्हा टीचभर पोटासाठी तटा तुटणार आतड, आणि हाडांवर काहीतरी पाहिजे रे, अरे हाडांवर काहीतरी पाहिजे रे, म्हणून सापळ्यांवर चिकटवलेलं कातड तरसत होतं घोटभर पाण्यासाठी. तेव्हा शोधला जात होता पाण्याचा धर्म, अन टोकरलेल्या अस्तित्वाचा वांझोटा कर्म. तेव्हा तू दावलंस ठणकावलंस की चूळभर पाण्यानेही लागू शकते आग माणसाच्या लेकरा. अरे माणसाच्या लेकरा, जरा माणसासारखाच वाग. पण युग लोटली तरीही येथल्या झापडलेल्या व्यवस्थेला करुणेचा रस्ता कधी दिसलाच नाही. अन पाण्याचाही धर्म शोधणारी पिल्लावळ. बाबा, हा विषय अजून संपलाच नाही. मानवाच्या विकास प्रक्रियेमध्ये एक मध्यम वर्ग नावाचा गट तयार झाला आहे, आणि हा मध्यम वर्ग आत्मसंतोषामध्ये मग्न असतो. परंतु संवेदनशील कवी या आत्मसंतोषी वृत्तीला कशा पद्धतीनं समोर आणतो आणि त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, या पद्धतीचं आकलन आपल्यासमोर मांडतो. विजय वाटेकर चंद्रपूरहून आपल्यासोबत आहेत, ते आपली कविता सादर करतो. एक कविता. हल्ली असं होतंय म्हणजे कशातच मन लागत नाही. दिवस येतो आणि रिकाम्या हातीच जातो. मी नमस्कारही करीत नाही स्वतःला. सारं जिथल्या तिथं आहे. सुपातले सुपातच, अन जात्यातले समजूतदारपणे साजरे करत आहेत एकमेकाचे मरण सोहळे.
आणि जात्यातले समजूतदारपणे साजरे करत आहेत एकमेकाचे मरण सोहळे. मी सुखी असल्याचं सांगत असतो टीव्ही, मी सुखी असल्याचं सांगत असतो टीव्ही दिवसातून 56दा. गळ्याभोवतालचे अदृश्य फास लपवून, गळ्याभोवतालचे अदृश्य फास लपवून मी सामील होतो सुखी माणसाच्या जत्रेत आणि देतो प्रमाणपत्र स्वतःलाच, आणि देतो प्रमाणपत्र स्वतःलाच खूप सुखी असल्याचे. मी कबूल करतो की मी आहो एक पाळीव कुत्रा. मी कबूल करतो की मी आहो एक पाळीव कुत्रा, जो समजतो हेच आहे खरे सुगीचे दिवस, जो समजतो हेच आहे खरे सुगीचे दिवस, आणि घालतो मातीत आपलं सार्वभौम अस्तित्व छटाकभर लाभासाठी. खरं म्हणजे मी झालोय फक्त एक मोजसंख्या, गॅस सिलेंडरसाठी, राशनसाठी, भाषणसाठी आणि शाईच्या फक्त एका बोटासाठी. स्त्रियांना या समाजाने एका अगतिक पोकळीत लोटून दिले आहे, त्याची नोंद आपल्या कवितेतून व्यक्त पण करतात अरुणा भोंडे. कवितेचं नाव आहे अस्तित्व. सखे पुरे झालं आता विषमतेत जगणं, सखे पुरे झालं आता विषमतेत जगणं, अन्याय अत्याचारात सारखं भरडणं, कुत्र्यासारखं जीणं उपऱ्यासारखं मरणं, स्वत्वाचा विचार जरा तरी कर, अशी उदार होऊ नकोस जीवावर, नको होऊस विवशवेल झाडाच्या बुंध्याला बिलगणारी, हो हातोडा आणि घाल तलवार त्या ऐरणीवर, अत्याचाराला ठेचून काढण्यासाठी. हो नको सैरभैर जरा कर विचार, देऊ नको समाधी तुझ्या अस्तित्वाची तुझ्याच गर्भात, देऊ नको समाधी तुझ्या अस्तित्वाची तुझ्याच गर्भात. धन्यवाद. माणसानेच निर्माण केलेल्या या व्यवस्थेने माणसाच्या नेणिवेत जात आणि धर्म हे अगदी घट्ट बसून दिलेले आहेत. ते सुटत नाहीत. सामान्य माणसांना याचा उपद्रव होतो आणि संवेदनशील कवीला त्याची सल कशी सलते याचं मार्मिक उदाहरण डॉक्टर तीर्थराज कापगते यांच्या या पुढील कवितेतून आपल्याला सापडेल. डॉक्टर तीर्थराज कापगते. कवितेचं नाव आहे बाबासाहेब. घरपोच डबा आणून देणाऱ्या त्या अपरिचिताने आधी नाव सांगायला अकारण संकोच केला. मग माझ्या घराच्या भिंतीवर तुमची प्रतिमा पाहिली आणि बिनधास्तपणे आपले आडनाव सांगितले. हे प्रज्ञासूर्या, किती साऱ्या कोपऱ्यांमधला जाणीवांचा अंधार अजूनही उजळायचा आहे. प्रेसचे कपडे घरी आणून देणारा अर्धपरिचित भारत तुमच्या त्या आदरणीय प्रतिमेकडे पाहूनच उद्गारला, आप लोग वो तो नहीं होना. बाबासाहेब, खरेच हो, तुमची लढाई अजूनही संपली नाही. चांगली शिकली सवरलेली परिचित जुई काल पहिल्यांदा घरी आली. पत्नीला म्हणाली, अरे वा, आंबेडकरांचा फोटो नाही, कोणी असं लावत नाही ना. ती गेल्यावर मग पत्नीने तुमची धूळ माखली प्रतिमा कृतज्ञतेने हळवी होऊन पुन्हा एकदा पुसून काढली. तिला आठवले संविधानाच्या पहाऱ्यात न्यायालयात पार पडलेला आमचा आंतरजातीय विवाह आणि आम्ही तुम्हाला संसाराच्या भिंतीवर सन्मानाने विराजमान केले ते दिवस. बाबासाहेबांची तत्वप्रणाली
विस्तारशील आहे. हे वर्तुळ आकर्षून चालणार नाही, तर या वर्तुळामध्ये जे लोक येऊ इच्छितात त्यांना सहज प्रवेश देता यावा यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. या आशयाची कविता संजय तिजारे आपल्यासमोर घेऊन येत आहेत. कवितेचं शीर्षक आहे परिवर्तनाचे जुळू लागले धागे. तुम्ही आलात म्हणून बाबा निळी पहाट झाली. तुम्ही आलात म्हणून बाबा निळी पहाट झाली. मनुवाद्यांची पहा आता पुरती गोची झाली. मनुवाद्यांची पहा आता पुरती गोची झाली. शब्दांच्या त्या तोफा तुमच्या, शब्दांच्या त्या तोफा तुमच्या सुटू लागल्या जेव्हा, शब्दांच्या त्या तोफा तुमच्या सुटू लागल्या जेव्हा, एक एक तुटू लागला चौकटीतून तेव्हा, एक एक तुटू लागला चौकटीतून तेव्हा. बाबासाहेब एक एक येऊ लागले सारे. बाबासाहेब एक एक येऊ लागले सारे. धम्मचक्र प्रवर्तनाचे वाहू लागले वारे. धम्मचक्र प्रवर्तनाचे वाहू लागले वारे. बाबा तुम्ही दीक्षा देताच, बाबा तुम्ही दीक्षा देताच जनता जागी झाली. बघता बघता भीमबा दीन माऊली झाली. बघता बघता भीमबा दीन माऊली झाली. चवदार तळ्याचं पाणी, चवदार तळ्याचं पाणी मोकळं केलं जेव्हा, चवदार तळ्याचं पाणी मोकळं केलं जेव्हा, एक एक येऊ लागला तुमच्या मागे तेव्हा, एक एक येऊ लागला तुमच्या मागे तेव्हा. बाबा तुझे लेकरं आता, बाबा तुझे लेकरं आता होऊ लागले जागे. बाबा तुझे लेकरं आता होऊ लागले जागे. आत्ता कुठं परिवर्तनाचे जुळू लागले धागे. आत्ता कुठं परिवर्तनाचे जुळू लागले धागे. जय जय. तथागतांनी मनाचा इलाज केला, मानवी मनाच्या तंत्राचे विश्लेषण केले. कवी ओमप्रकाश ढोरे आपल्या कवितेतून मन अवघे पिंपळ म्हणजे बोधिवृक्ष व्हावे, या मनाला जीवनाचे आकलन व्हावे अशा आशयाची कविता आपणासमोर सादर करत आहेत. गझलचं शीर्षक आहे अर्थ. मनबुद्धीने प्रांजळ व्हावे. मनबुद्धीने प्रांजळ व्हावे जीवन अवघे पिंपळ व्हावे. मनबुद्धीने प्रांजळ व्हावे जीवन अवघे पिंपळ व्हावे. ना लागावी दृष्ट कुणाची, ना लागावी दृष्ट कुणाची. या देहाचे काजळ व्हावे जीवन अवघे पिंपळ व्हावे. एक बनावी ऐसी साबन, एक बनावी ऐसी साबन. पाप पुण्यही निर्मळ व्हावे जीवन अवघे पिंपळ व्हावे. सहज पचावा गूढ अर्थही, सहज पचावा गूढ अर्थही. अक्षर अक्षर पातळ व्हावे जीवन अवघे पिंपळ व्हावे. हद्दपारहा द्वेष कराया, हद्दपारहा द्वेष कराया. प्रत्येकाने प्रेमळ व्हावे जीवन अवघे पिंपळ व्हावे. तू भेटाया गझलेचे या, तू भेटाया गझलेचे या. निमित्त मात्र केवळ व्हावे जीवन अवघे पिंपळ व्हावे. मनबुद्धीने प्रांजळ व्हावे, मनबुद्धीने प्रांजळ व्हावे. सामान्य माणसाला पदोपदी अपमानित करणाऱ्या भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर आजचा वर्तमान जो आपल्याला मान सन्मान देतो तो केवळ बाबासाहेबांमुळेच मिळालेला आहे अशा आशय ध्वनित करणारी कविता मनोज बोबडे घेऊन येत आहेत. मी कविता सादर करतोय तुझ्यामुळे. बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले. तुझ्यामुळेच मानी हे वर्तमान झाले. बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले. तुझ्यामुळेच मानी हे वर्तमान झाले. वर्जीव कुणास आता हृदयी कुणास घेऊ, वर्जीव कुणास आता हृदयी कुणास घेऊ. बालिश प्रश्न सारे माझे गुमान झाले. बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले. तरवार विवेकवादी तुझी आम्हा मिळाली, तरवार विवेकवादी तुझी आम्हा मिळाली. हाताळता तियेशी पिळणे किमान झाले. बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले. मानव प्रेम आता परमोच्च मान तुम्ही,
मानव प्रेम आता परमोच्च मानतो मी, ते भेदभाव सारे कसपटा समान झाले, बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले. आम्हा थिटीच होती ती वीतभर दुनिया, आम्हा थिटीच होती ती वीतभर दुनिया, आता हे मालकीचे बघ आसमान झाले, बाबा तुझ्यामुळे हे धन्य इमान झाले, तुझ्यामुळेच मानी हे वर्तमान झाले. धन्यवाद. स्त्री ही स्वयंभू आहे. तिचे स्वयंभूत्व अनेकांच्या लक्षात आले आणि ते उजागर पण झाले आहे. तरीही या व्यवस्थेने तिला ते स्वातंत्र्य दिलेले नाही. हे आत्मभान सावित्रीबाईंनी स्त्रीला दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आत्मभानाला स्वर दिला. माधुरी सेलोकर आपल्या या विचार कवितेतून स्त्रियांचं आत्मभानच व्यक्त करत आहेत. कविता सादर करीत आहे. ती म्हणाली मीच केली सुरुवात भुकेच्या प्रदेशात काही बीज पेरायला, मीच केली सुरुवात भुकेच्या प्रदेशात काही बीज पेरायला, आणि तू मला वांझ म्हणतोस, आणि तू मला वांझ म्हणतोस. दुसरी कविता. पृथ्वी वितळीत जाते तिचा देह, पृथ्वी वितळीत जाते तिचा देह, तिच्याच योनीतून, पृथ्वी वितळीत जाते तिचा देह, तिच्याच योनीतून, तिच्या नव्या सूर्याच्या जन्मासाठी, तिच्या नव्या सूर्याच्या जन्मासाठी, तिची प्रदक्षिणा वितळणाऱ्या प्रक्रियेचाच एक भाग, तिची प्रदक्षिणा वितळणाऱ्या प्रक्रियेचाच एक भाग. म्हणूनच आजही ती हिरवीगार, म्हणूनच आजही ती हिरवीगार, पृथ्वीचा आभास माझ्याच देहात, पृथ्वीचा आभास माझ्याच देहात. सर्व पातळ्यांवरची लढाई ही सुरूच आहे. ती संपेल अशी आशा होती, परंतु तसे झालेले नाही. लढाई अधिक तीव्र झालेली आहे. लढाईचे स्वरूप बदललेले आहे. तेव्हा समस्तांनी मानव्याच्या हितासाठी जागृत राहून आपला लढाऊ बाणा कायम ठेवला पाहिजे, गाफील राहता कामा नये. या अपेक्षेसह डॉक्टर मनोहर नरांजे. ज्या रानात सर्पगंधा नसेल त्या रानात, ज्या रानात सर्पगंधा नसेल त्या रानात मुंगसाने सापाशी वैर धरूच नये असे नाही. ज्या रानात सर्पगंधा नसेल त्या रानात मुंगसाने सापाशी वैर धरूच नये असे नाही. अरे विद्वेषाचा वन्नी विजत नसतो परिस्थितीच्या राखेने, अरे विद्वेषाचा वन्नी विजत नसतो परिस्थितीच्या राखेने. आणि साराच असह्य भूतकाळ, आणि साराच असह्य भूतकाळ विसरता येत नाही फसव्या प्रेमळ हाकेने. आणि साराच असह्य भूतकाळ विसरता येत नाही फसव्या प्रेमळ हाकेने. शिंग तुताऱ्या फुंकून लढण्याचे दिवस आता उरले नाही, शिंग तुताऱ्या फुंकून लढण्याचे दिवस आता उरले नाही. जमाना तेवढा इमानदार राहिला नाही, शिंग तुताऱ्या फुंकून लढण्याचे दिवस आता उरले नाही. जमाना तेवढा इमानदार राहिला नाही. कालबाह्य आदर्शांना कवटाळून जीव देण्यात अर्थ नाही, कालबाह्य आदर्शांना कवटाळून जीव देण्यात अर्थ नाही. आता तर प्रत्येक क्षण शिंग रोखून उभा आहे, आता तर प्रत्येक क्षण शिंग रोखून उभा आहे. आणि या नव्या मनूच्या हातात वेगळीच तुतारी दिसते आहे, आणि या नव्या मनूच्या हातात वेगळीच तुतारी दिसते आहे. म्हणून नकुला पाजळून ठेव तू आपले धारदार सुळे, म्हणून नकुला पाजळून ठेव तू आपले धारदार सुळे. आणि जोवर रण पेटत नाही तोवर, आणि जोवर रण पेटत नाही तोवर शोधून ठेव मुजोर आयतोबांची बिळे, मुजोर आयतोबांची बिळे. नंतर उसंत मिळणार नाही, नंतर उसंत मिळणार नाही तुझे तुलाच कळणार नाही, नंतर उसंत मिळणार नाही तुझे तुलाच कळणार नाही. सूर्यास्तानंतर संग्राम थांबेलच या भ्रमात राहू नकोस, सूर्यास्तानंतर संग्राम थांबेलच या भ्रमात राहू नकोस. कुमुक येईल कोंडी फुटेल उगाच वाट पाहू नकोस, कुमुक येईल कोंडी फुटेल उगाच वाट पाहू नकोस. शेवटी तुलाच एखादा मोहरा इरेला घालावा लागेल, शेवटी तुलाच एखादा मोहरा इरेला घालावा लागेल. सुळ्यांच्या संगिनीवरच काळ तोलावा लागेल, सुळ्यांच्या संगिनीवरच काळ तोलावा लागेल, सुळ्यांच्या संगिनीवरच काळ तोलावा लागेल. भंडाऱ्याहून कवी धनंजय मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना
त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा पटच आपल्यासमोर उलगडत आहेत. संविधानाचे पान, संविधानाच्या पानावर चितारलेले चित्रे, संविधानाच्या पानावर चितारलेले चित्रे बहुजन समाजातील उन्नतीचे, बहुजन समाजातील उन्नतीचे. रंजल्या गांजल्याना देविले सहक्क, रंजल्या गांजल्याना देविले सहक्क, न्याय समानतेचे, न्याय समानतेचे. विमुक्त जाती भटक्या जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, विविधतेतून नाती सांगती. अनुसूचित जाती आणि जमाती, अनुसूचित जाती आणि जमाती, बलुते दारी त्यागती, बलुते दारी त्यागती. विभिन्न मनाच्या अनेक जाती, अल्पसंख्याक मागासवर्गीय, विभिन्न मनाच्या अनेक जाती, अल्पसंख्याक मागासवर्गीय. भारत माता की जय म्हणती, भारत माता की जय म्हणती. आणि संविधानाच्या पानापानातून आणि संविधानाच्या पानापानातून भीमरायाची महती जाणती, भीमरायाची महती जाणती. बुद्धाचे पिऊन तत्वज्ञान, बुद्धाचे पिऊन तत्वज्ञान, मार्ग पंचशिलेचा गाती. धम्मचक्र क्रांती परिवर्तनाचा, धम्मचक्र क्रांती परिवर्तनाचा नाद कानोकानी घुमती, नाद कानोकानी घुमती. स्त्री शक्तीच्या गौरवार्थ, स्त्री शक्तीच्या गौरवार्थ हिंदू कोड बिल सादर करून, हिंदू कोड बिल सादर करून मनुस्मृतीची होळी केली, मनुस्मृतीची होळी केली. समता स्वातंत्र्यता बंधुत्वा न्याय, समता स्वातंत्र्यता बंधुत्वाचा न्याय, निरपेक्ष मूल्य रुजविले, निरपेक्ष मूल्य रुजविले. मृत शरीरात प्राण फुंकणे, मृत शरीरात प्राण फुंकणे. शिका संघटित व्हा, संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मूल मंत्र नसा नसात भिनविले, हा मूल मंत्र नसा नसात भिनविले. उद्धारकता भाग्यविदाता प्रज्ञा सूर्या, प्रज्ञावंता विश्वरत्न विश्ववंदनीय विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्पितो आपणा मानवंदना, मानवंदना. धन्यवाद. जय भीम. महात्मा फुले यांनी भारतीय शेतकऱ्याची विदारक स्थिती उलगडताना शेतकऱ्यांचा आसूडच उगारला. तरीही इतक्या काळानंतर त्या स्थितीमध्ये फारशी सुधारणा झाली असं वाटत नाही. ही सल अनुपमा मुंजे त्यांच्या कवितेतून व्यक्त करत आहेत. कवितेचं शीर्षक आहे राया शेतकऱ्या. मातीचाच देह देहातून माती, मातीचाच देह देहातून माती, निरखून देख वाटे गोमटी. मातीचाच देह देहातून माती, निरखून देख वाटे गोमटी. आयुष्य श्रमाने पेरून घेतले, आयुष्य श्रमाने पेरून घेतले, काही पीक पाणी पिकूनही गेले. आयुष्य श्रमाने पेरून घेतले, काही पीक पाणी पिकूनही गेले. गोंधले दिवस, गोंधले दिवस, नवस सयास, पिकास ना जीव घडती उपास. गोंधले दिवस, नवस सयास, पिकास ना जीव घडती उपास. राया शेतकऱ्या, राया शेतकऱ्या आसवांचे पाणी, राया शेतकऱ्या आसवांचे पाणी. भाकरी कोरड्या वाट अनहोनी, भाकरी कोरड्या वाट अनहोनी. भिजलेले डोळे, भिजलेले डोळे पेटली पणती, भिजलेले डोळे पेटली पणती. जाण्याच्या वाटेने कासावीस माती, जाण्याच्या वाटेने कासावीस माती, आता कासावीस माती. धन्यवाद. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने आणि नागपुरातील अनिर्बंध या युवकांच्या गटाच्या सहकार्याने या विचार कवितांद्वारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली व्यक्त केलेली आहे. हे कवी संमेलन आटोपते घेताना शेवटास मी प्रसेनजित गायकवाड स्वतःची एक कविता वाचन करतो आणि हे कवी संमेलन संपवतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तरी मी एकटी जागी. तमाच्या जागल्या आशा तमाने आखल्या सोयी, तमाच्या जागल्या आशा तमाने आखल्या सोयी. पुढे या लावणी ज्योती, पुढे या लावणी ज्योती, वाहती पालखी भोई. पुढे या लावणी ज्योती, वाहती पालखी भोई. तमाने निर्मिल्या गर्ता, तमाने निर्मिल्या गर्ता, तमाने खोदल्या वाटा. तमाने निर्मिल्या गर्ता, तमाने खोदल्या वाटा. तमाने छेदली बुद्धी, तमाने छेदली बुद्धी, तमाने फोडला फाटा. तमाने छेदली बुद्धी, तमाने फोडला फाटा. तमाने व्यापली दृष्टी,
तमाने व्यापली दृष्टी तमाने दाबली वाचा, तमाने व्यापली दृष्टी तमाने दाबली वाचा, जराशा भाकरीसाठी लेकरे घासती टाचा, जराशा भाकरीसाठी लेकरे घासती टाचा. तमाने राष्ट्रभक्तीची अशी ही लेहिली गाथा, तमाने राष्ट्रभक्तीची अशी ही लेहिली गाथा, जाणुनी तोडले धर्म, जाणुनी तोडले धर्म, जातीने फेरला माथा, जाणुनी तोडले धर्म, जातीने फेरला माथा. तमाचा उत्सवी बाणा, तमाचा उत्सवी बाणा, तमाने लावल्या आगी, तमाचा उत्सवी बाणा, तमाने लावल्या आगी, जळाले स्वप्न गावाचे, जळाले स्वप्न गावाचे, तरी मी एकटी जागी, जळाले स्वप्न गावाचे, तरी मी एकटी जागी.